Hello all and a very warm welcome to this session. आज आपण तुमच्या इंग्लिशच्या या सेशन मध्ये तुमच्या सिलेबस मध्ये जी पोयम आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट म्हणजे की टोपलं भरून चंद्रमेचा प्रकाश ही पोयम वाचणार आहे. पोयम खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये एक मुलगा आपल्या वडिला करता काही चंद्रमाशी मागतो आहे. काय आहे ती पोयम नेमकी, चला आपण वाचूया. तर नेहमीसारखं सर्वात आधी आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज बघूया. चिट चॅट म्हणजे गप्पा गोष्टी. याच्यामध्ये काही प्रश्न दिले आहेत, त्यांचे तुम्हाला उत्तरं द्यायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज, डिड यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज व्हेन यू वर अ चाइल्ड? जेव्हा तुम्ही चाइल्ड होते, लहान पोर होते, तेव्हा काय तुम्हाला बेड टाइम स्टोरीज म्हणजे जे तुम्ही झोपता तेव्हा कोणी कहाण्या ऐकवतं, तर ते कहाण्या ऐकणं आवडत होतं? तर ह्याचा आन्सर काय होऊ शकतं की येस, I liked to hear bedtime stories when I was a child. सेकंड क्वेश्चन आहे, who usually told you the bedtime stories? म्हणजे की बेडटाइम स्टोरीज ज्या आहेत, ज्या कहाण्या होत्या, त्या तुम्हाला कोण ऐकवत होतं? तर पहा, ज्यांच्या घरी आजी आजोबा वगैरे असतात तर जास्त तर ते लोक ऐकवतात, नाही तर आई बाबा सुद्धा ऐकवतात. तर ह्याचा आन्सर त्याच्यावरती डिपेंड करतं की कोणी तुम्हाला ऐकवली आहे. जर बेडटाइम स्टोरीज तुम्हाला कहाण्या ऐकवल्या आहेत तर ह्याचा आन्सर होऊ शकतं की माय ग्रँडमदर किंवा माय ग्रँडफादर युजली टोल्ड मी द बेड टाइम स्टोरीज. तर इथे यूच्या जागी काय होऊन जाईल, माय. तर माय ग्रँडफादर, ग्रँडमदर किंवा मदर, फादर, तुम्ही ज्याचंही नाव लिहिणं चाहता, युजली टोल्ड मी द बेड टाइम स्टोरीज. अशा प्रकारे हे सेकंड आन्सर होईल. नेक्स्ट आहे, वाय डू यू लाईक दॅम? तुम्हाला त्या का आवडत होत्या बेड टाइम स्टोरीज? म्हणजे जे झोपताना ज्या स्टोरीज ऐकवल्या जातात, त्या कहाण्या त्या तुम्हाला का आवडत्या? तर ह्याचं खूप सारे उत्तर होऊ शकतात की आय लाईक दॅम बिकॉज दे वर व्हेरी क्रिएटिव्ह, दे वर व्हेरी इंटरेस्टिंग अँड दे वर फेरी टेल्स. आणि किती प्रकारच्या कहाण्या असतात ना याच्यामध्ये, घोस्टच्या सुद्धा कहाण्या असतात ज्या तुम्हाला आवडत असतील. तर अशा प्रकारचे म्हणून सो दॅट इज वाय आय लाईक दॅम. डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन? तर काय तुम्हाला अजूनही जर कोणी ते कहाणी ऐकवे तर तुम्हाला ऐकायला छान वाटेल, आवडेल तुम्हाला? तर ऑफकोर्स सगळ्यांनाच आवडतं. मला सुद्धा कोणी आजही कहाणी ऐकवे तर मी तर अजूनही ऐकेन. तर ह्याचं काय आन्सर होईल, येस, आय स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. प्लांटिंग अ ट्री म्हणजे की जे आपण वृक्षारोपण केलं जातं. तुम्ही कधी बघितलं असेल तुमच्या आसपासच्या एरियामध्ये किंवा कुठे, आजकाल तर मोठे मोठे लोकही झाडं लावतात ना. तर काय त्याचं काय प्रोसिजर, काय प्रक्रिया काय आहे त्याची? म्हणजे जसं पहिले वीज टाकला जातो, मग काय होतं, मग पाणी टाकतात, तशा प्रकारचं. राईट द स्टेप्स इन बुलेट पॉइंट्स अँड प्रेझेंट देम बिफोर द क्लास. तर त्याचे स्टेप्स लिहायचे आहेत. तर त्याचे स्टेप्स आपण पुढे पाहूया. पूर्ण सगळे स्टेप्स लिहिलेले आहेत, ते तुम्ही बघाले. नेक्स्ट क्वेश्चन इज, डिस्कस इन पेयर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. तुमचे आई वडील हे परिवारासाठी काय काय करतात हे ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. तर आजकाल पहा, फादर आणि मदर म्हणजे की आई वडिलांची भूमिका पहिलेच्या काळापेक्षा खूप बदललेली आहे. पहिले काय होतं, जर आपण आधीच सोचू तर आधी एक पारंपरिक हे होतं की वडील बाहेर जायचे, पैसे कमवायचे, घरी यायचे आणि आई काय करायची, आई दिवसभर घरी राहायची आणि भांडे धुणी आणि सगळं घरचं साफसफाई आणि सगळ्यांचं लक्ष ठेवणं हे सगळं करायचं. पण आताच्या परिप्रेक्षमध्ये सीन खूप चेंज झालेला आहे. आता काय असतं की बाबा तर बाहेर काम करतातच, पण आई सुद्धा बाहेर काम करते. दोघे जण एकामेकाला हातभार लावतात, कारण की त्यांना घर चालवायचं आहे, तर पैसेही जास्त हवे त्याच्याकरता. आणि याच्या बरोबरच जसं आई किचन मध्ये काम करते, तर तसंच बाबा सुद्धा किचन मध्ये काम करतात की नाही तुमच्याकडे? तर अशा प्रकारे दोघे जणांचे काम आजकाल ऑलमोस्ट इक्वलशे झाले आहेत. असं नाहीये की कोणी एक काम कुणाची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर ह्याच्यात आपण बघू, फादर, सर्वात आधी फादरचं बघू. वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग म्हणजे खूप मेहनत करतात ताकी ते लिव्हिंग म्हणजे की आपली जी घर खर्च वगैरे आहे तो नीट प्रकारे चालू शकेल. तर हीच गोष्ट आपण मदर करता सुद्धा लिहू शकतो. अशाच प्रकारे आणि काय होऊ शकतं, फादर करता वर्क्स हार्ड टू अर्न लिव्हिंग, फ्युचर प्लॅनिंग करतात वडील, है ना, मुला मुलींचे की भाई जे चिल्ड्रन आहे तर थिंग्स फॉर द फ्युचर प्लॅन्स ऑफ चाइल्ड.
आणि अशाच प्रकारे कीप्स द हाऊस क्लीन मदर करता आहे. तर आणि कितीकन गोष्टी आहेत तुम्ही सोचा की आई बाबा काय काय करतात परिवाराकरता. मदर करता हे लिहू शकतात केअर्स फॉर द फॅमिली, टेक केअर्स ऑफ द फॅमिली. आणि अशा प्रकारच्या खूप गोष्टी आहेत ज्या फादर मदर करतात. ते तुम्ही सोचा की काय काय करतात आणि हे पॉइंट्स तुम्ही लिहा. त्याच्यानंतर आहे आपली पोयम बास्केट फुल ऑफ मूनलाईट. पोयमचं रेसिटेशन करते आणि मग त्यानंतर तुम्हाला एकदा याचा भावार्थ समजावते आणि त्यानंतर आपण जे आहे त्याच्यावरती जाऊ की एक एक लाईन टू लाईन काय आहे. ओ मून, मी प्रत्येक लाईन दोनदा म्हणेन. पहिल्यांदा मी एकटी म्हणेन, दुसऱ्यांदा तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर म्हणा, ताकी तुम्हाला कळेल की ह्याचं इंटोनेशन, ह्याचं रेसिटेशन कसं राहील. ओ मून, ओ मून, गिव्ह मी मूनलाइट, गिव्ह मी मूनलाइट. Basketful or two baskets full? Basketful or two baskets full with seeds of moonlight, with seeds of moonlight. From the city to my village, from the city to my village, on the sides of the path, on the sides of the path, I want to sow many, I want to sow many small, small moons of light, small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. It becomes dark on its way back as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. And he goes back early in the morning while I am sleeping. O moon, O moon, give me a basket full of moonlight. Give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route. I want to light the dark route so that my father returns early. So that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. I want to sow seeds of moon on the sides of the path. So this poem is written by Sunil Sharma, translated from Dogri. तर ही पोयम जी आहे ही बेसिकली डोगरी लँग्वेज मध्ये लिहिलेली आहे, जिला की इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं गेलं आहे, तिचं भाषांतरण केलं गेलं आहे. पोयम मध्ये एक मूल आहे जे की आपल्या बाबांकडे, जे की चंद्रमाला म्हणतोय, की चंद्रमाशी म्हणतोय की तू जे आहे मला मूनलाईट दे, मला आपला चंद्राचा प्रकाश दे, एक बास्केट भरून, एक टोपलं भरून किंवा दोन टोपल्या भरून जे आहे मला तू सीड्स दे मूनलाईट. सीड्स म्हणजे काय, वीज असतात ना, तर बिया दे, त्याच्या बिया दे आपल्या चंद्रमेच्या प्रकाशच्या, ज्या की मी माझ्या गावाकडनं जो जो रस्ता जो शहरात जातो, शहर ते गावचा रस्ता आहे, तिथे मी हे बी जे आहे दोन्हीकडे रस्त्यात रोपेने, आणि मग प्रकाश होऊन जाईल पूर्ण रस्त्यावर. कारण की माझे बाबा आणि गावाचे कितीकन लोक बाहेर जातात काम करायला, शहरात जातात, आणि ते रात्री उशिरा येतात तेव्हापर्यंत अगदी अंधार होऊन जातो, उजेडही नसतं रस्त्यावरती. तर म्हणून मी चाहतोय की तिकडे पूर्ण उजेड हो आणि मी चारीकडे प्रकाश चाहतोय. आणि मी जे आहे आपल्या बाबाशी भेटू सुद्धा नाही पावत. बाबा इतक्या रात्री येतात की मी झोपलेला असतो, आणि जेव्हा ते सकाळी जातात तेव्हा सुद्धा मी झोपलेला असतो, कारण की ते इतक्या सकाळी चालले जातात. तर अशा प्रकारे, आणि जो रस्ता आहे त्यांचा जायचा यायचा तो फार खतरनाक आहे. तिथे साप, बिच्छू ना, विंचू आहेत, आणि बस वगैरे सुद्धा काही नाही चालत, कोणचे पण म्हणजे व्हेकल्स नाही चालत. तर अशा प्रकारे तो म्हणतोय की परत चंद्रमाला म्हणतो की तू मला काय दे, बिया दे, ताकी मी तिकडे मी दोन्हीकडे पेरू शकू, आणि दोन्हीकडे जे आहे उजड होऊन जाय चारीकडे रस्त्याच्या, आणि अंधार न राहे. आणि अशाच प्रकारे ते म्हणतंय चंद्रमाला. तर खूप सुंदर पोयम आहे, छान वाटली की नाही. आता आपण ह्याचं पूर्ण मिनिंग, लाईन टू लाईन मिनिंग आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता ह्याचा आपण एक दुसरा पार्ट बघूया. तर वॉर्मअप एक्सरसाइज मध्ये आपण बघितला होता, हा क्वेश्चन आला होता, डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री.
एक वृक्ष लावायचं काय प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, ती आपल्याला सांगायची आहे. राईट द स्टेप्स इन बुलेट पॉइंट्स. तर त्याचे स्टेप्स बघा. चुझिंग गुड सीड्स ऑफ प्लांट्स. तर आपण काय करतो, प्लांट्सचं म्हणजे की जे आपले झाडं लावायचे आहेत त्याचे चांगल्यापैकी बिया आपण सीड्स आपण जे आहे त्यांना चुनाव करतो. डिगिंग इन द ग्राउंड गार्डन. जिथेही आपल्याला हे वृक्ष लावायचं आहे ग्राउंड मध्ये, म्हणजे की कोणतं ओपन ग्राउंड आहे किंवा गार्डन आहे कोणतं, तर तिथे आपण डिग करतो. डिग म्हणजे काय, की तिथे खोदतो जमीन. पुटिंग सीड्स इन द लूज सॉइल. आणि मग त्या लूज सॉइल मध्ये म्हणजे त्या मातीमध्ये त्याचे सीड्स आहेत, ते बिया आहेत, ते आपण टाकतो. ऍड मॅन्युअर. तिथे आपण खाद वगैरे टाकतो. फिल इन द पिट होल. मग तो जो होल आहे जो आपण भोग केला आहे तिथे त्याला आपण फिल करतो आणि वॉटर इट. शेवटी आपण तिथे पाणी देतो. आणि अशाच प्रकारे आपण टाइमशी जेव्हा त्याला पाणी देतो तर मग हळूहळू करून काही दिवसांमध्ये तिथे काय होतं, तिथे एक रोप उगतं झाडाचं. तर अशा प्रकारे हे जे आहे हे स्टेप्स आहेत आपल्याला जर कोणतं झाड लावायचं आहे तर. नेक्स्ट आहे तुमचा इंग्लिश वर्कशॉप. त्याच्यातला पहिला क्वेश्चन बघा. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. पोएम आता आपण वाचलेली आहे, त्याच्या हेल्पनी आपल्याला हे लाईन्स काही आपल्याला फिल करायचे आहेत. जितकेही तुम्हाला इथे सेंटेन्सेस मध्ये अंडरलाईन पार्ट्स दिसेल, हा जो अंडरलाईन पार्ट्स आहे सगळा हा जो आहे आपण इथे फिल केला आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम. म्हणजे की तो जो मूल आहे, लहान मूल आहे, तो छोटे छोटेसे स्मॉल मून्स ऑफ लाईट, चंद्र उगवणं चाहतोय, छोटे छोटे चंद्राचा प्रकाश उगवणं चाहतोय. फ्रॉम कुठपासनं, फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. तर शहरापासून गावापर्यंत ऑन द साइड्स ऑफ द पाथ, जो दोन्हीकडले रस्ते आहे तिथे असं करणं चाहतोय. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ. तर त्या मुलाच्या हिशोबे जो गावाचा रस्ता आहे तो फारच कठीण आहे आणि फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर तो भरलेला आहे सर्पनी आणि विंचूंनी. स्कॉर्पियन्स म्हणजे काय झाले, विंचू. अशाच प्रकारे थर्ड आहे द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ. जे मूल आहे ते चाहत आहे बास्केट फुल म्हणजे टोपली भरून, बास्केट फुल ऑफ मून लाईट, टोपली भरून चंद्रमेचा प्रकाश चाहतोय. ऑन लोन. लोन काय असतं, जे आपण भाड्याने घेतो ना, तर ते लोन वरती चाहतोय. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. तर जो मूल आहे तो अंधाऱ्या रस्त्याला लाईट अप करणं चाहतोय, प्रकाश देणं चाहतोय, ताकी त्याचा जो वडील आहे तो लवकर घरी परत येऊ शके. अंधारात येतो म्हणून त्यांना आणि उशीर होतो, तर तो लवकर परत येऊ शके म्हणून तो असं करणं चाहतो. सेकंड क्वेश्चन आहे यांचं. राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स युज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स. इथे काही नाउन्स दिलेले आहेत, त्यांच्याकरता पोयम मध्ये काही डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज झाले आहेत. डिस्क्रायबिंग वर्ड्सला आपण काय म्हणतो, मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांना काय म्हणतात, डिस्क्रायबिंग वर्ड्स इज नोन एज एडजेक्टिव्ह. तर हे एडजेक्टिव्ह आहेत जे आपण नाउन करता युज केलेले आहेत. बघा, मून्सचं काय होतं, स्मॉल मून्स. तर स्मॉल हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे, स्मॉल हा एडजेक्टिव्ह आहे. रूट, डार्क रूट, टफ रूट. हे जे जिथे जिथे तुम्हाला अशा प्रकारचा स्लॅश दिसेल तर म्हणजे की हे दोन्ही शब्द आलेले आहे, डार्क रूट आणि टफ रूट. अशाच प्रकारे विलेज, विलेजचं काय, होल विलेज, माय विलेज. मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग. तर हे सगळे जे शब्द आहेत हे आपले ऍडजेक्टिव्ह आहेत. पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. आपल्याला पोएम मधनं काही लाईन काढायच्या ज्याच्यानी ही वस्तू सिद्ध होईल, ही जी लाईन दिली ही सिद्ध हो. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. म्हणजे की वडील जे आहे घरी उशिरा येतात अंधार झाल्यानंतर. तर हे कोणत्या लाईननं कळतं, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, या लाईनने हे कळतं. ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. म्हणजे की तो जो मूल आहे तो आपल्या वडिलांकडनं फेरी टेल्स, परीकथा ऐकणं चाहतो. तर ह्याचं काय, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम, हे या लाईनीवरनं कळतं. नेक्स्ट आहे रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. तर तो चाहतोय की डार्कनेस, अंधार मिटून जाए आणि ब्रिंग लाईट, उजळ येऊन जाए तिथे, अमंग द डार्कर पाथ, जितकेही अंधारे रस्ते आहेत तिथे. हे कळतं, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, या लाईनवरनं कळतं. नेक्स्ट आहे तुमचं, राईट एज मेनी वर्ड्स एज यू कॅन युझिंग फुल एज सफिक्स. फुल ह्याचं सफिक्स च्या युजनी आपल्याला जितके जास्त शब्द लिहायचे आपण लिहायचे. सफिक्स आणि प्रिफिक्स हे तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल 9th क्लासपासून. सफिक्स म्हणजे जे आपण शब्दाच्या नंतर लावतो आणि प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या आधी लावून नवीन शब्द बनतो. जसं बास्केट आहे तर बास्केट फुल, बकेट फुल. हे पहा,
ह्याच्यात काय शब्दाच्या नंतर लागलाय तर हे सफिक्स आहे. अशा प्रकारे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणत्याही शब्दाचं देऊ शकतात ते की सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून युज करा. बास्केटफुल, बकेटफुल, हँडफुल, स्पूनफुल, कलरफुल, सॅकफुल, बॅगफुल, पॉटफुल, हार्मफुल. तर हे सगळे आपण सफिक्सचा युज केला. मग हे 10th क्वेश्चन होता तुमचा. लेट्स कंपोज इमॅजिनरी पोएटिक लाईन्स. इमॅजिनरी पोएटिक लाईन्स आपल्याला ह्याच्यात लिहायची होती. या 2 लाईनी दिलेल्या आहे ज्या अंडरलाईन नाही, बाकी जे अंडरलाईन्ड आहेत त्या आपण लिहिल्या आहेत. Sowing the seeds of moonlight, let's find the road to space. Traveling among stars in a galaxy, we'll learn the whole of them. Their history, geography, and the aliens who might live there. अशा प्रकारे एक आपण इमॅजिनरी पोएटिक लाईन्स लिहिली आहेत. तुम्ही सुद्धा लिहायचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे आज आपण मेनली जे आहे वॉर्मिंग अप एक्सरसाइज बघितल्या आणि पोएमच्या रिलेटेड काही एक्सरसाइज बघितल्या. त्यांचं तुम्ही वाचा आणि त्यांना नीट प्रकारे लर्न करा. जसे जसे पढत चालतात तसं तसं लर्न करत झाले तर तुम्हाला एक्झाम मध्ये बरं राहील. आजचा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.